ईश्वर म्हणते घर कोणतं नंतर या ईश्वराने दिलेले हे सुंदर नरदेह म्हणजे त्या सद्गुरूने दिलेलं घर, त्या ईश्वराने दिलेलं घर आणि ते सुंदर नरदेह तुम्हाला ईश्वराने दिला आणि मग त्याची तयार केलं कसं केलं ईश्वराने ईश्वराने आपल्याला सांभाळलं. पहिल्या महिन्यामध्ये गोळा तयार झाला, दुसऱ्या महिन्यामध्ये हात पाय तयार झाले, तिसऱ्या महिन्यामध्ये नख केस आले. असे 9 महिने ते प्रतिपाळ करून त्या ईश्वराने आपल्याला सांभाळलं आणि दुसऱ्याकडे सांगितलं की 5 तत्वाचे खांब त्यावर बसलेले सत्वर. तर हे शरीर म्हणजे हे 5 तत्वाकडून उसने घेतलेलं शरीर आहे. आकाश तत्व, धरणी तत्व, वायू तत्व, अग्नी तत्व आणि पाणी तत्व या 5 तत्वाकडून हे शरीर उष्ण घेतलंय म्हणून सांगितलं 5 तत्वाचे खांब त्यावर बसविले सत्वर. आणि पुढच्या चरणामध्ये काय सांगितलं, सप्तधातूच्या भिंती बांधल्या चमत्काराची थोर, आता चमत्काराची थोर. सप्तधातूच्या भिंती बसविला म्हणजे 7 धातू कोणते, रक्त, मांस, लाळ, रुधिर असे हे सप्तधातूच्या सप्तधातूपासून हे शरीर बनलं. आणि ते सप्तधातू 3.5 धातू आईच्या देहामधून आले आणि 3.5 वडिलाच्या देहामधून आले. मग ह्या 7 धातूपैकी मनुष्य देह हा जो तयार झालेला आहे दाजी, हा माणसाचा माणसाचा देह जो तयार झाला त्याच्यामध्ये 3.5 धातू आईचे आणि 3.5 वडिलाचे. तर मग याच्यामध्ये वडिलाच्या धातूपासून तयार काय झालं आणि आईच्या धातूपासून काय तयार झालं, कारण एकट्याच्या धातूने तर तयार होणार नाही. मग ह्या नरदेहामध्ये आईचे धातू कोणते आणि वडिलाचे कोणते, तर नख, केस, हाड, दात हे वडिलाच्या धातूपासून आणि रक्त, मांस हे सगळं आईच्या धातूपासून. म्हणजे ज्या नरम वस्तू त्या आईच्या धातूपासून आणि ज्या कडक आहेत त्या वडिलाच्या धातूपासून. आणि पुढे काय सांगितलं, 9 दरवाजे बाहेर बसलेले. आता 10व्या द्वारामध्ये 9 दरवाजे कोणते, 2 डोळे, 2 नाक, 2 कान, किती झाले मोजा, 6.
लघवीचं द्वार एक, संडासचं एक, 8 आणि हे एक 9 दरवाजे बाहेर बसविले. 8 दसवे द्वार. 8 दसवे द्वार म्हणजे त्या हृदयामध्ये तो तुमचा आत्मा आहे, तुमचं तिथं हृदय आहे, तिथं ईश्वराचं दसवे द्वार आहे. आणि ते दसवे द्वार केव्हा उघडल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या सद्गुरूला शरण जावं लागेल आणि त्या सद्गुरूकडून नाम घ्यावं लागेल आणि त्या नामाचं नामस्मरण करून आणि मग ते दसवे द्वार उघडल. पुढं काय सांगितलं? औटा हाताचा घेर धरेला त्या ईश्वराने घडवला. आणि जीव शिव आत धडकती नाही. अंतर म्हणजे जीव म्हणजे जीवात्मा आणि शिव म्हणजे ईश्वर. तुम्ही जर इथं झोपले, तुम्हाला स्वप्न पडलं, तुम्ही चिखल ठाणला आले मांडलं चहा प्यायला, पण तुम्हाला ज्या वेळेस जाग येईल तर मग तुम्ही तर तिथं तुमचा आत्मा गेलेला असतो, त्याला इथं बोलवतं कोण? म्हणून ते जीव शिव आत झळकती नाही. अंतर जो शिव आहे तो तुमच्या या शरीराचं रक्षण करण्यासाठी त्या शरीरापाशी थांबलेला असतो. आणि झोपेत बाहेर गेलेला आत्मा तुमचा ते शिव त्याला सांगतो, ए तुला इकडे आवाज दिला बाबा, वापिस ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला केव्हा कळल तर यासाठी तुम्हाला सद्गुरू करावं लागल. आणि मग पुढच्या चरणामध्ये काय सांगितलं? दसवेद्वारी जाण्यासाठी दसवेद्वार म्हणजे तुमची जिथे टाळूमा किती आई लहानपणी तिथं दसवेद्वार आहे. आणि माणसाच्या मनके जे आहे तुमचे पाठीचे कणा म्हणतो आपण त्याला, प्रत्येक पाठीच्या कण्याला 21 मनके आहे आणि 21 मनकेला 4-4 छिद्र आहे. 21 + 84 ते 84 फेरा चुकून तुम्हाला वर जावं लागल. आणि जेव्हा तुम्ही दसवेद्वारी पोहोचशाल आणि मग तेव्हा 4 देहाच्या पायऱ्या 75 स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ह्या 4 देहाच्या पायऱ्या करून आणि ते 84 योनीचे ते फेरा फिरून तिथपर्यंत गेल्यावर नंतर पुढे काय होईल? दसवेद्वारी त्रिपुटावरी
दक्षिणद्वारी त्रिकुटावरील सिंहासन थोर त्या ठिकाणी देव राहतो पहा निरंतर दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र आहे तिथं गुरुचं स्थान आहे आणि सद्गुरूकडून नाम घेऊन ज्यावेळेस तुम्ही श्वासात नामस्मरण करशाल ते आज्ञाचक्र उघडल आणि मग तुम्हाला त्या देवाचं दर्शन होईल आणि मग पुढे हिराजी महाराज काय म्हणता हिराजी घ्यावी मनावर आणि घ्यावी मनावर घ्यावी मनावर घ्यावी मनावर त्या देवाला पाण्यासाठी सद्गुरूला हिराजी महाराज सांगतात मी सांगतोय ते मनावर घ्या आणि त्या ईश्वराला पाहण्यासाठी त्या देवाला पाहण्यासाठी तुम्ही सद्गुरू करा त्यावेळेस तुम्हाला त्या ईश्वराची त्या देहाची ओळख होईल देव एवढं तिकडं बाहेर नाही देव तुमच्या स्वतः ते ऐका बाहेर घडत नाही देव तुमचं स्वतः दे मग पुढे काय गायन केलं